पहिला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणी साठा, विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर धरणं ओव्हरफ्लो. सातही तलावांमध्ये सध्या एकूण 12,80,786 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणी साठा. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा वाढलेला आहे. गतवर्षीपेक्षा 1.21 टीएमसी जास्त पाणी साठा जमा झालाय. उजनी धरणातील विसर्गामुळे अक्कलकोटमधील आळगे बंधारा पाण्याखाली गेलाय. आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद आहे. भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. जायकवाडी धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठा 67.99% पोहोचलाय. धरणामध्ये सध्या 52.12 टीएमसी जिवंत पाणी साठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. भंडाऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. धरणातून 1,35,691 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडलेत. 17 दरवाजांमधून 1,27,556 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातो आणि वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात यावेळेस मोठी वाढ झालेली आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय. पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. 6 दरवाजांमधून 10,832 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे. नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आलेला आहे. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 4 वक्राकार दरवाजांमधून 15,655 क्युसेक वेगाने पाण्याचा